हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर आज हिंदू लोकांच्या घरी लाईक मराठी लोकांमध्ये देवी बसवली जाते जोपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे. तर आज मी ठरवलं आहे की मी स्वतः देवी मांडणार आणि घरातली सर्व कामं करणार आहे. तर आज हा व्लॉग त्यावरती होणार आहे. तर बघूया आज आपला दिवस कसा जातो आणि आपण काय काय करतोय, देवी कशी मांडता येते की नाही आपल्याला. मम्मी तिथे बसून गाईड तर करणार आहे, पण बघूया आपण प्रॉपरली करू शकतो की नाही. तर आज मी हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो बी विथ मी. पूजा वगैरे झालेली आहे, देवीची स्थापना पण झालेली आहे. आता मला खूप भूक लागली आहे, तर मग आपण डोसे बनवूया. मॅडमला पण देऊया, आमची छोटी मॅडम आराध्या, तिला पण देऊया आणि स्वतः पण खाऊया. सो झालं आता खाऊन देऊन मस्त थोडं पोट भरलं आहे. आता लागूया आपण जेवणाच्या कामाला, कारण का संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं आहे. तर मला बाहेर पण जायचं आहे थोडं, तर त्याच्या पहिला आपण सर्व नैवेद्याचं काम आटपून घेऊ. चला मी तुम्हाला दाखवते काय काय बनवतो आज. आपण आता डाळ शिजत लावली आहे आणि दूध उकळायला ठेवलं आहे, कारण का दूध देवीला दाखवायचं असतं. तर तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया.
आपलं. भाई हॅट्स ऑफ मम्मी लोकांना. तर येस गाईज, डन फॉर द डे. अँड बाई खूप थकली आहे लिटरली. मला चक्कर यायला लागली आहे अक्षरशः. माहिती नाही माझं लग्नानंतर काय होणार आहे. प्लीज माझ्या होणाऱ्या नवऱ्याने घरी मोलकरीण तरी ठेवावी. जरी त्याने नाही ठेवली तरी मी ठेवेन, एवढं नक्की. हाय खूप दमायला झालं आहे आज. लिटरली मी खूप थकली आहे. पण येस, खूप मस्त वाटलं मम्मीला आराम देऊन. आणि तिची जागा मी चालवली. लाईक ते फीलिंग आणि ते जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला समजतं असं आहे. तर ते फॅक्ट आहे. आणि हॅट्स ऑफ भाई सर्व हाऊस मेकर्सला. म्हणजे खूप तुम्ही लोक एफर्ट्स टाकतात आणि खूप घर सांभाळता, खूप कामं करता भाई. पण खरंच सहनशक्ती तुमची खूप जास्त आहे. एक मुलांना वगैरे सांभाळून पण तुम्ही लोक हे सर्व करता. मी माझे कामं करता करता माझी हालत एवढी बेकार झाली की मला चक्कर यायला लागली आहे. पण येस, वी आर डन फॉर द डे. आता नैवेद्य वगैरे दाखवून आपलं झालेलं आहे सर्व. आणि झालं आहे सर्व ऑलमोस्ट डन. मम्मीला फक्त आता जेवायला देईन, म्हणजे सर्वांना जेवायला वाढेन. त्याच्यानंतर मी स्वतः जेवणार. भूक लागली आहे खूप, जेवेन पण आता. तर आपण ब्लॉग इथेच एंड करूया. होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.